नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत गणित इयत्ता 5वी प्रकरण 4 गुणाकार व भागाकार, त्याचा उदाहरण संग्रह 14. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे? गुणाकार करा. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे? 327 गुणिले 92 यांचा गुणाकार करा. चला तर आपण गुणाकार करू. बघा, मी इथेच सुरुवात करतोय. 327 गुणिले 92 गुणाकार करायला तुम्ही शिकले 4थी पर्यंत तुम्हाला गुणाकार शिकवलेला 2 अंकी 3 अंकी. आज आपण 3 अंकी आणि 2 अंकी आणि 3 अंकी 3 अंकी 3 अंकी 4 अंकी यांचा गुणाकार करू. बघा, काय या दोनाने 7ला गुणायचे असतं. किती? बेसाती 14. हातचा किती गेला? 1. इथे हातचा मी बाजूला लिहितोय. बे दुने 4, 4 आणि 1, 4 अधिक 1 केला तर किती होतात? 5 आणि बेत्रिक 6. पुढच्या अंकाचा गुणाकार करण्या अगोदर आपण काय घेतो? 1 0 घेतोय. दशक स्थानी आहे म्हणून दशक स्थानचा गुणाकार करायचा असेल तर 1 0 घेतोय. आता 9 आणि 7ला गुणायचे. किती? 9 7 63. हातचे किती गेले? 3 लिहिला. हातचा किती गेला? 6. 9 दुने 18, 18 अधिक 6 किती होतात? 24 होतात. 24च्या 4 लिहिला. 2 गेले हातचे आणि 9 त्रिक 27, 27 अधिक 2 केले तर किती होतात? 29. 27 अधिक 2 केले तर 29 होतात आणि ह्यांची काय करतो आपण? बेरीज करतोय. 4 अधिक 0 4, 5 अधिक 3 8, 6 अधिक 4 10, 10चा 0 लिहिला. 1 गेला हातचा. 1 अधिक 9 10, 10चा 0 लिहिला. 1 गेला हातचा. म्हणजेच 1 अधिक 2 किती होतात? 3. म्हणजेच किती? 30,084. कोणाचा गुणाकार होतो? 327 गुणिले 92चा. दुसरा प्रश्न मी इथेच घेतोय. किती आहे? 807 गुणिले 126. पहिल्यांदा त्याची आपण उभी मांडणी करून घेऊ. 807 गुणिले 126 गुणाकार करू आपण. बघा, 6 आणि 7ला गुणू पहिले. 6 7 42. 42चे 2 लिहिले. 4 गेले हातचे. 6 0 0. 0 आला. 0 अधिक 4 केलं तर किती होतात? 4. 6 8 48. आता इथे संपलत म्हणून 6 8 48चे 48 पूर्णच लिहावे लागतील. पुढचा दशक स्थानचा अंकाचा गुणाकार करण्या अगोदर आपण 0 लिहितोय. 0 लिहिला. बेसाती 14, 14च्या 4 लिहिला. 1 गेला हातचा. बे 0 0, 0 अधिक 1 1 आणि बे 8 16 पूर्णच. आणि शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार करण्या अगोदर आपण काय करतोय? 2 0 देतोय. 1 गुणिले 7 केला तर किती? 7 1 7, 1 0 0 आणि 8 1 8. करा बेरीज. सर्वांची बेरीज करायची. आता किती? 2 अधिक 0 अधिक 0 0, 4 अधिक 4 अधिक 0 8, 8 अधिक 1 अधिक 9, 8 अधिक 1 अधिक 9 म्हणजेच 1 अधिक 7 8, 8 8 8 अधिक 8 16, 16चा 6 लिहिला. 1 गेला हातचा. 4 अधिक 6 10, 10 अधिक 0 10 आणि 1 किती होतात? 11, 11चा 1 लिहिला आणि 1 गेला हातचा. 1 अधिक 1 2, 2 अधिक 8 किती होतात? 10. म्हणजेच किती? 1,16,000 सॉरी 1,01,680. सॉरी, आपण इथे बेरीज करायला चुकवलं. काय पाहिजे? 2 अधिक 0 अधिक 2 किती होतात? 2. म्हणजेच 1,01,682 इतकी गुणाकार 807 गुणिले 126 यांचा येणार.
तिसरा प्रश्न काय आहे? 567 गुणिले 890 यांचा आपण काय करू? गुणाकार करू. तर गुणाकार करण्या अगोदर आपण उभी मांडणी करू. 567 गुणिले 890. चला गुणाकार करू. 0 ने 7 ला गुणलं 0, 0 ने 6 ला गुणलं 0, 0 ने 5 ला गुणलं 5. म्हणजे कोणत्याही संख्येने काय पाहिजे इथे? 0 ने प्रत्येक संख्याला गुणलं म्हणजेच कोणत्याही संख्येला गुणलं तर किती येतं? 0च. म्हणून 0 गुणिले 5 केला तरी 0च. दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करण्या अगोदर 0 लिहितोय. 9 7 63च्या 3 लिहिला, 6 गेला हातचा. 9 सक 54, 54 अधिक 6 किती होतात? 60, 60चा 0 लिहिला, 6 गेला हातचा. 9 5 45, 45 अधिक 6 केले तर किती होतात? 51 होतात. आणि पुढचा शतक स्थानचा अंक गुणण्या अगोदर आपण किती शून्य देतोय? 2 शून्य देतोय. 8 छती 56, 56चे 6 लिहिले, 5 गेले हातचे. 8 सक 48, 48 आणि अधिक 5 किती होतात? 53, 53च्या 3 लिहिला, 5 गेला हातचा. 8 पंचे 40, 40 आणि 5 45. सर्वांची बेरीज करू आता आपण. 0 अधिक 0 अधिक 0 0, 0 अधिक 3 अधिक 0 3, 0 अधिक 0 अधिक 6 6, 1 अधिक 3 4, 5 अधिक 5 10, 10चा 0 लिहिला, 1 गेला हातचा. किती? 5,04,630 इतका यांचा गुणाकार येईल. 5,04,630 इतका या कोणाचा 567 गुणिले 890 यांचा गुणाकार येईल. चौथा प्रश्न काय आहे? 4,317 गुणिले 824 यांचा आपण काय करू? गुणाकार करू. चला उभी मांडणी करू आपण पहिले. किती? 4,317 गुणिले 824. एकक स्थानी गुणायला सुरुवात करू आपण. 4 7 28, 28चा 8 लिहिला, 2 गेला हातचा. 4 1 4 अधिक 2 केला तर किती होतात? 6, हातचा गेला नाही. 4 3 12, 12चा 2 लिहिला, 1 गेला हातचा. 4 चौक 16 अधिक 1 केला तर 17. दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करण्या अगोदर 0 घेतोय. बेसाती 14, 14चा 4 लिहिला, 1 गेला हातचा. 8 बे 1 बे अधिक 1 3, त्याच्यानंतर 3 बेत्रिक 6 आणि बेचोक 8. शतक स्थानचा गुणाकार करण्या अगोदर 2 शून्य देतोय. 8 छती 56, 5 गेले हातचे. 8 1 8 अधिक 5 किती होतात? 13, 13चा 1 गेला हातचा. 8 त्रिक 24, 24 अधिक 1 25, चा 5 लिहिला, 2 गेला हातचा. 8 चौक 32, 32 अधिक 2 किती होतात? 34. करू सर्वांची आता काय? बेरीज. 8 अधिक 0 अधिक 0 8, 6 अधिक 4 अधिक 0 10, 10चा 0 लिहिला, 1 गेला. इथेच घेऊ आपण हातचा. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 आणि 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 6, 6 अधिक 6 12, 12चा 2 लिहिला, 1 गेला हातचा. किती? 7 अधिक हे बघा 1 अधिक 7 8, 8 अधिक 6 14, 14 आणि 3 17, 17चा 7 लिहिला, 1 गेला हातचा. 1 अधिक 2 1 अधिक 1 2, 2 अधिक 8 10, 10 अधिक 5 15, 15चा 5 लिहिला, 1 गेला हातचा. 1 अधिक 4 5 आणि 3चा 3 म्हणजेच किती येतात?
35,57,208 इतकी या चौथ्या म्हणजे 4,317 गुणिले 824 यांचा गुणाकार येतो. प्रश्न 5वा काय आहे? 6,092 गुणिले 203 यांचा आपण गुणाकार करू. उभी मांडणी करून घेऊ. 6,092 गुणिले 203. चला तर गुणाकार करू. 3 गुणिले 2 किती होतात? 6 म्हणजे 3 दुने 6. 3 9 27. 2 नाही किती लिहायचे आपल्याला इथे? 27चा 7 लिहिणार. 2 गेला हातचा. 3 0 0 अधिक जर 2 केले तर 2च येतात. 3 सख 18. 18चा 18च लिहावा लागेल कारण की इथे संपतोय. त्याच्यानंतर दशक संख्या अंकाचा गुणाकार करायचा असेल तर आपण 0 घेऊन करतोय. 0 अधिक नाही, 0 गुणिले 2 केला तरी 0, 0 गुणिले 9 केला तरी 0, 0 गुणिले 0 केला तरी 0 आणि 0 गुणिले 6 केला तरी 0. आता शतक संख्या अंकांचा गुणाकार करायचा आहे म्हणून 2 वेळा 0 लिहू. 2 वेळा 0 लिहून या दोनाने 2ला गुणलं तर किती? 2 दुने 4, 2 9 18. 18चा 8 लिहिला. 1 गेला हातचा. 2 0 0 अधिक 1 केला तर 1 आणि 2 सक 12. बेरीज करू सर्वांची. किती येते? 6 अधिक 0 अधिक 0 6, 7 अधिक 0 अधिक 0 7, 2 अधिक 0 अधिक 4, 2 अधिक 4 किती होतात? 8. 8 अधिक 0 अधिक 8, 8 अधिक 8 16 होतात. 16चा 6 लिहिला. 1 गेला हातचा. 1 अधिक 0 अधिक 1 म्हणजेच 1 अधिक 1 2, 2 अधिक 0 2च आणि 2 अधिक 1 केला तर 3 आणि 2चा 2 आणि 1चा 1 म्हणजेच किती? 12,36,800. इथे बेरीज करायला आपण चुकवली. किती येते? 6 येते. म्हणजेच किती? 2 अधिक 4 किती होतात? 6 होतात. मी चुकवलंय बेरीज करायला. असं कधी कधी चुका होतात. किती? 12,36,667 इतका गुणाकार येईल. 6वा प्रश्न काय आहे? 1,177 गुणिले 99. तर आपण काय करू? उभी मांडणी करून घेऊ. 1,177 गुणिले 99. 9 7ला गुणू. 9 7 63. 63चा 3 लिहिला. 6 गेले हातचे. 9 7 63. 63 आणि 6 अधिक 63 अधिक 6 केले तर किती होतात? 69 होतात. 6 गेला हातचा. 9 1 9 अधिक 6 केला तर 15 होतात. 15चा 5 लिहिला. 1 केला हातचा. 9 1 9 9 अधिक 1 केला तर किती होतात? 10. 1 0 नंतर 9 7 63 म्हणजेच 3. 6 गेले हातचे. 9 7 63 अधिक 6 69. 6 गेले हातचे. 9 1 9 अधिक 6 15 होतात. 15चा 5 लिहिला. 1 गेला हातचा. 9 1 9 आणि 10. बेरीज करा. 3 अधिक 0 3, 9 अधिक 3 12, 12चा 2 1 गेला हातचा. 1 अधिक 5 6, 6 अधिक 9 15, 15चा 5 लिहिला. 1 गेला हातचा. 1 अधिक 5 6, 1 अधिक 0 1 आणि 1 म्हणजेच किती होतात? 1,16,523 इतका गुणाकार होतोय. कोणाचा? 1,177 गुणिले 99चा गुणाकार होतोय. 7वं आहे 456 गुणिले 187चा गुणाकार. चला तर करू आपण गुणाकार.
456 गुणिले 187चा काय करू? उभी मांडणी करू. 456 गुणिले 187 गुणाकार करू. 7 सकम 42. 42चा 2 लिहिला, 4 गेले हातचे. 7 5 35 अधिक 4 किती होतात? 39. 39चा 9 लिहिला, 39चा 9 लिहिला, 3 गेला हातचा. 7 चौक 28 अधिक 3 किती होतात? 31. दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करण्याअगोदर 0 लिहितोय. 8 सक 48. 48चा 8, 4 गेले हातचे. 8 पंचे 40, 40 अधिक 4 44. 4 लिहिला, 4 गेला हातचा. 8 चौक 32, 32 अधिक 4 36. शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार करण्याअगोदर 2 शून्य. 6 एके 6, 5 एके 5, 4 एके 4 यांची सर्वांची बेरीज. 2 अधिक 0 अधिक 0 किती होतात? 2. 9 अधिक 8 किती होतात? 17 होतात. 9 अधिक 8 किती होतात? 17. 17चा 7 लिहिला, 1 गेला हातचा. 1 अधिक 1 2. 2 ना 6 किती होतात? 2 अधिक 4 6. 6 अधिक 6 12. 12चा 2, 1 गेला हातचा. किती? 1 अधिक 3 4. 4 अधिक 6 10. 10 अधिक 5 15. 5 लिहिला, 1 गेला हातचा. 1 अधिक 3 4. 4 अधिक 4 8. म्हणजेच किती होतात? 85,272 इतका गुणाकार होतो. 8वं काय आहे? 6,543 गुणिले 79 करू आपण गुणाकार. 9 त्रिक 27. 27च्या 7 लिहिला, 2 गेले हातचे. 9 चौक 36. 36 अधिक 2 38. 38चा 8 लिहिला, 3 गेला हातचा. 9 5 45 अधिक 3 किती होतात? 48. 48चा 8, 4 गेले हातचे. 9 सक 54. 54 आणि 4 अधिक 4 केले तर किती होतात? 58. 1 शून्य देऊ. 7 त्रिक 21. 21चा 1, 2 गेले हातचे. 7 चौक 28. 28 आणि 2 30 अधिक करतोय. मी डायरेक्ट आता सांगतोय. 30 हातचे किती गेले? 3. 7 5 35. 35 अधिक 3 38. 38चा 8, 3 गेला हातचा. आणि 7 सकम 42. 42 अधिक 3 किती होतात? 45. आणि ह्यांची काय करू आपण? बेरीज करू. 7 अधिक 0 7. 8 अधिक 1 9. 8 अधिक 0 8. 8 अधिक 8 16. 1 गेला हातचा. 5 अधिक 5 10. 10 आणि 1 11. 11चा 1 गेला हातचा. आणि किती इतकं होतंय? म्हणजेच किती? 5,16,897 इतका या 6,543 गुणिले 79 यांचा गुणाकार होतोय. अशा पद्धतीने आपण गुणाकार करायचा असतो. 9वा प्रश्न काय दिलेला आहे? 2,306 गुणिले 832. चला तर गुणाकार करू. उभी मांडणी करतोय. किती? 2,306 थोडंसं तिकडे घेऊ आपण. 2,306 गुणिले 832. चला गुणाकार करू. बेसक 12. 2 लिहिला, 1 गेला हातचा. बेशून्य 0 अधिक 1 1. बेत्रिक 6. बेदुने 4 0. 3 सक 18. 1 गेला हातचा. 3 0 0 अधिक 1 1. 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6. 2 शून्य 8. 8 45. 8 सक 48. 48चा 8 लिहिला, 4 गेला हातचा. 8 0 0 अधिक 4 4. 8 त्रिक किती होतात? 24. 24चा 4, 2 गेले हातचे. 8 दुने 16. 16 अधिक
2 किती होतात 18. करू सर्वांची बेरीज. 2 अधिक 0 अधिक 0 2 1 अधिक 8 अधिक 0 9 6 अधिक 1 7 7 अधिक 8 15 15चा 5 1 गेला हातचा 4 अधिक 9 13. सॉरी, आपण हातचा इथे द्यायला होता. 6 अधिक 1 7 7 अधिक 8 15 15चा 5 लिहिला 1 गेला हातचा इथे द्यायचा होता, इकडे नाही. किती 5 5 अधिक 9 किती होतात 14 14 अधिक 4 18 18चा 8 लिहिला 1 गेला हातचा 6 अधिक 4 10 10 अधिक 1 11 11चा 1 1 गेला हातचा 9 आणि 1 म्हणजेच किती 19,18,592 इतका गुणाकार होतोय. 10वा प्रश्न काय आहे 6,000 उभी मांडणी करतोय. मी 10व्या प्रश्नाची डायरेक्ट उभी मांडणी करून लिहायला सुरुवात करतोय. 6,429 गुणिले 509 गुणाकार करू. 9 9 81 8 गेले हातचे 9 दुने 18 18 अधिक 6 किती होतात 26 26चा 6 2 गेले हातचे 9 चोक 36 36 अधिक 2 38 हातचा गेला 3 9 सक 54 54 अधिक 3 केले तर 57 एक शून्य देऊन 9 शून्य गुणिले 9 शून्य शून्य गुणिले 2 शून्य शून्य गुणिले 4 शून्य शून्य गुणिले 6 शून्य 2 शून्य देऊ 5 9 45 4 गेले हातचे 5 दुने 10 अधिक 4 14 1 गेला हातचा 5 चोक 20 अधिक 1 21 2 गेले हातचे 5 सक 30 30 अधिक 2 किती होतात 32. सर्वांची बेरीज. बेरीज करू 1 अधिक 0 अधिक 0 1 6 अधिक 0 अधिक 0 6 8 अधिक 0 अधिक 5 किती होतात 13. 1 गेला हातचा 1 अधिक 7 8 8 अधिक 4 12 12चा 2 1 गेला हातचा 1 अधिक 5 6 6 अधिक 0 6 6 आणि 7 आणि 2 आणि 3 म्हणजेच किती 32,72,371 इतका गुणाकार होतो. 11वा प्रश्न काय आहे 4,321 गुणिले डायरेक्ट मी उभीच मांडणी करतोय गुणिले किती 678. चला आपण गुणाकाराला सुरुवात करू. 8 एके 8 8 दुने 16 1 गेला हातचा 8 त्रिक 24 24 आणि 25 2 गेले हातचे 8 चौक 32 32 अधिक 2 34 1 0 7 एके 7 7 दुने 14 1 गेला हातचा 7 त्रिक 21 21 अधिक 1 22 22 2 लिहिला 2 गेले हातचे आणि 7 चौक 28 28 आणि 2 30 2 0 6 एके 6 6 दुने 12 1 गेला हातचा 6 त्रिक 18 18 आणि 19 1 गेला हातचा आणि 6 चौक 24 आणि 25 यांची काय करतो आपण बेरीज करतो. इथे अधिकचे चिन्ह राहिलं समजून घ्या, थोडीशी जागा कमी पडली. 8 अधिक 0 अधिक 0 8 6 अधिक 7 13 13चा 3 1 गेला हातचा 5 अधिक 1 6 6 अधिक 4 10 10 अधिक 6 16 1 गेला हातचा 5 1 अधिक 4 5 5 आणि 7 7 आणि 2 9 3 अधिक 9 किती होतात 12 1 गेला हातचा किती 1 अधिक 3 4 4 अधिक 5 9 9 अधिक 9 आणि 2 किती येत आहे 29,29,638 इतका गुणाकार येतो.
12वा प्रश्न काय आहे 20,304 गुणिले 87 यांचे आपल्याला गुणाकार करायचे. डायरेक्ट मी उभी मांडणी करतोय. किती आहे 20,304 गुणिले 87 करतोय मी. 7 चोक 28, 2 गेले हातचे, 7 शून्य शून्य अधिक 2 2, 7 त्रिक 21, 1 लिहिला 2 गेले हातचे, 7 शून्य शून्य अधिक 2 2, 7 दुने 14, 1 शून्य, 8 चोक 32, 3 गेले हातचे, 8 शून्य शून्य अधिक 3 3, 8 त्रिक 24, 24च्या 4, 2 गेले हातचे, 8 शून्य शून्य अधिक 2 2 आणि 8 दुने 16. करू बेरीज. 8 अधिक 0 8, 2 अधिक 2 4, 1 अधिक 3 4, 2 अधिक 4 6, 4 अधिक 2 6, 1 अधिक 6 7 आणि 1 म्हणजेच किती 17,66,448 इतका गुणाकार येतोय. आणि इथे आपला पहिला प्रश्न म्हणजेच गुणाकार करा हा प्रश्न संपला. दुसरा काय दिलेला आहे बघा. प्लॅस्टिक टाळा या अभियानात 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येक 25 कागदी पिशव्या तयार केल्या. तर एकूण किती कागदी पिशव्या तयार केल्या? म्हणजेच विद्यार्थी किती आहेत 745 आणि एकाने किती बनवल्या 25. म्हणजेच आपल्याला सरळ सरळ इथं काय करायचं आहे गुणाकार. म्हणजेच एका मुलाने 25 बनवल्या तर 725 विद्यार्थ्यांनी किती पिशव्या बनवल्या असा प्रश्न आहे. चला तर आपण करू. किती आहे 745 मुलं आहेत आणि एकाने किती बनवल्या 25 बनवल्या. तर आपण गुणाकार करू. 5 5 25, 2 गेले हातचे, 5 चोक 20, 20 अधिक 2 22, 2 गेला हातचा, 5 7 35, 35 अधिक 2 37, 1 शून्य, बे पंचे 10, 1 गेला हातचा, बे चोक 8, 8 आणि 9 आणि बे साती 14. बेरीज करू आपण. 5 अधिक 0 5, 2 अधिक 0 2, 7 अधिक 9 16, 1 गेला हातचा, 3 अधिक 4 7, 7 अधिक 1 8, 8 आणि 1 म्हणजेच किती 18,625 इतक्या पिशव्या तयार होतील. आपण वाक्यात लिहू शकता काय एकूण 18,625 कागदी पिशव्या तयार होतील. गुणाकार करून आणि खाली वाक्यात लिहायचे आहे. माझ्याकडे जागा नाही म्हणून मी बाजूला लिहिलं. प्रश्न का आहे एका वनराईमध्ये एका रांगेत 215 याप्रमाणे 132 रांगा औषधी वनस्पतींची रोपे लावली तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली? म्हणजेच एका रांगेत किती आहेत 215 आणि याप्रमाणे किती रांगा आहेत 132 आहेत. तर औषधी वनस्पतीची रोपे लावली तर त्या वनराईमध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली असं विचारलेलं. तर काय सरळ सरळ आपल्याला गुणाकारच करायचा आहे. किती 215 गुणिले 132 करू गुणाकार आपण. बे पंचे 10, हातचा किती गेला 1, बे एक बे अधिक 1 3, बे दुने 4, 1 शून्य द्या, 3 पाचे 15, हातचा किती गेला 1, 3 एके 3 आणि 4, अधिक 1 केला तर 3 एके 3 आणि अधिक 1 केला तर 4, 3 दुने 6, 2 शून्य देऊ, 5 एके 5, 1 एके 1 आणि 1 गुणिले 2 केले तर 2 म्हणजेच बेरीज करू आपण. 0 अधिक 0 अधिक अधिक 0 0, 3 अधिक 5 अधिक 0 8, 4 अधिक 4 8, 8 अधिक 5 13, 13चा 3 लिहिला, 1 गेला हातचा, 1 अधिक 6 7, 7 अधिक 1 8 आणि 2 म्हणजेच किती होतात 28,380. म्हणजेच वनराईमध्ये
राई मध्ये एकूण 28,380 28,380 रोपे लावण्यात आली आपण लिहू शकतो. चौथा प्रश्न का आहे? एका संगणकाची किंमत 27,540 आहे. तर तसाच 18 संगणकाची किंमत किती? तर आपण गुणाकारच करायचा. किती? 27,540. 27,540 गुणिले 18. चला गुणाकार करू. 8 आणि 0ला गुणलं 0च. हातचा किती गेला? हातचा जाणारच नाही, कारण की 0 आला तर हातचा कुठून देणार आपण. 8 चोक 32. 32चा 2, 3 गेले हातचे. 8 पंचे 40 अधिक 3 43. हातचा गेला 4. 8 36 56. 56 अधिक 4 60. 60चा 0 लिहिला. 6 गेला हातचा. 8 दुनी 16. 16 अधिक 6 किती होतात? 22. 1 0 देऊ. 1 गुणिले 0 0. 1 गुणिले 4 4. 1 गुणिले 5 5. 1 गुणिले 7 7 आणि 1 गुणिले 2 किती होतात? 2. करू बेरीज आता आपण. किती? 0 2 3 अधिक 4 7 0 अधिक 5 5 आणि 7 अधिक 2 अधिक 7 किती होतात? 9 आणि किती 2 अधिक 2 किती? 4. म्हणजेच किती होतात? 4,95,720. तर आपण लिहू शकतो 18 संगणकांची किंमत. संगणकाची किंमत किती आहे? किती काढली आपण? 4,95,720 इतका गुणाकार येईल किंवा बेरीज 18 संगणकाची किंमत येईल. प्रश्न 5वा काय दिलेला आहे? इन्स्पायर अवॉर्ड या योजनेअंतर्गत विज्ञान प्रकल्पाचे साहित्य खरेदी करण्यासाठी एका विद्यार्थ्याला रुपये 5,000 देण्यात आले. एका तालुक्यातील 154 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. तर त्या तालुक्यात या योजनेसाठी किती निधी देण्यात आला? म्हणजेच इन्स्पायर अवॉर्ड आहे त्याच्यासाठी एका विद्यार्थ्याला 5,000. असे किती तालुक्यात विद्यार्थी आहेत? 154 विद्यार्थी आहेत. तर आपल्याला काय करायचे? त्यांचा गुणाकार. एकूण रक्कम किती होते? तर गुणाकार करू आपण. किती? 5,000 गुणिले किती करू? 154. चला गुणाकार करू. 4 आणि 0ला गुणाकार केला 0. 4 आणि 0ला गुणाकार केला 0. 4 आणि 0ला गुणाकार केला 0 आणि 4 पंचे 20. पुढच्या दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करण्यात अगोदर आपण 0 देतोय. 5 आणि 0ला गुणलं 0. 5 आणि 0ला गुणलं 0. 5ला 0ने गुणले 0 आणि 5 5 25. शतक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा असेल तर 2 0 देतोय. 1 आणि 0ला गुणलं 0. 1 आणि 0ला गुणलं 0. 1 आणि 0ला गुणलं 0 आणि 1 आणि 5ला गुणलं तर किती? 5 अधिक करू आपण. किती होतात? 0 अधिक 0 अधिक 0 0 अधिक 0 अधिक 0 0 अधिक 0 अधिक 0 0 0 अधिक 0 अधिक 0 0 2 अधिक 5 किती? अधिक 0 7 आणि 7 म्हणजेच किती होतात? 7,70,000 इतका होतोय. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला 5,000 याप्रमाणे त्या तालुक्यात या योजनेसाठी त्या तालुक्यात या योजनेसाठी किती रक्कम देण्यात आली? 7,70,000 इतकी देण्यात आली.
प्रश्न का आहे एका दुचाकी वाहनाची किंमत 53,670 रुपये आहे तर अशा 35 वाहनांची किंमत किती म्हणजे एक दुचाकीची एकाची किंमत किती 53,670 तर अशा 35 वाहनांची म्हणजेच काय करायचे आपल्याला गुणाकार करायचे किती 53,670 गुणिले 35 करू गुणाकार आपण चला 5 आणि शून्यला गुणलं 0 5 सता 35 3 गेले हातचे 5 चक 30 अधिक 3 33 3 गेले हातचे 5 त्रिक 15 अधिक 3 18 18चा 8 एक गेला हातचा 5 5 25 आणि अधिक एक केला तर किती होतो 26 शून्य लिहू 5 सॉरी 3 शून्य शून्य 3 सता 21 2 गेले हातचे 3 सक 18 18 आणि 2 20 2 गेले हातचे 3 त्रिक 9 9 अधिक 2 11 एक गेला हातचा आणि 3 पाचे 15 15 अधिक एक किती होतात 16 करू बेरीज किती होते 0 5 3 अधिक 1 4 8 अधिक 0 8 6 अधिक 1 7 आणि 2 अधिक 6 किती होतात 8 आणि 1 म्हणजेच किती 18,78,450 इतका होतो म्हणजेच लिहू आपण तर अशा 35 वाहनांची किंमत खाली वाक्यातल्या खाली इथे असं लिहू आपण तर असा 35 वाहनांची 35 वाहनांची किंमत किती काढली आपण 18,78,450 इतकी आहे 7वा प्रश्न काय आहे एका तासात 3,600 सेकंद असतात तर 365 तासात किती सेकंद असतील एका तासाचे सेकंद किती आहेत 3,600 तर असे किती तास आहेत 365 तास आहेत तर ह्यांचा काय करायचे आपल्याला गुणाकार करायचे चला तर करू किती 3,600 गुणिले 365 गुणाकार करू 5 आणि शून्याला गुणलं 0 5 आणि शून्याला गुणलं 0 5 30 3 गेले हातचे 5 त्रिक 15 आणि 3 18 शून्य लिहू 6 ने गुणू 6 शून्य शून्य 6 शून्य शून्य 6 6 36 3 गेले हातचे 6 त्रिक 18 18 आणि 3 किती 21 2 शून्य 3 शून्य शून्य 3 शून्य शून्य आणि किती 3 सक 18 एक केला हातचा किती 3 त्रिक 9 9 आणि 1 किती होतात 10 शून्य 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 8 अधिक 6 किती होतात 14चा 4 एक केला हातचा किती 2 अधिक 8 10 10 आणि 1 11 11चा एक लिहिला एक गेला हातचा म्हणजेच किती 3 आणि 1 किती होतात 13,14,000 म्हणजे 3600 सेकंदाचे 305 सॉरी 3600 एका तासाचे सेकंद आहेत तर असे तर तर किती तर 365 तासात तासात किती एक सॉरी 13,14,000 13,14,000 सेकंद असतील
प्रश्न 8वा. काय आहे प्रश्न 8वा? 5473 व 627 या संख्या वापरून गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण तयार करा व ते सोडवा. म्हणजेच शाब्दिक उदाहरण तयार करायचे आपल्याला. काय शाब्दिक म्हणजेच 5473 व 627 या संख्या वापरून गुणाकाराचे शाब्दिक उदाहरण. चला तर आपण सोडू. काय शाब्दिक उदाहरण बनवायचे. काय 5473 आणि 627 या संख्या वापरून शाब्दिक उदाहरण तयार करायचे आहे. तर आपण करू. बघा काय येणार. एका शाब्दिक उदाहरण म्हणजेच वाक्यात बनवायचे. एका रेडिओची किंमत किती आहे? 5473 रुपये आहे. तर असे 627 रेडिओची किंमत किती? हे काय झालं? शाब्दिक उदाहरण तुम्ही तुमच्या परीने बनवू शकता. तर हे काय करायचं? सोडवायचं आणि लिहायचं. शाब्दिक उदाहरण लिहायचं आणि काय करायचं? सोडवायचं. तर काय करायचं आपल्याला? नंतर गुणाकार करायचे. 5473 गुणिले 627 गुणाकार करू आपण. 7 आणि 3 गुणलं 7 त्रिक 21. 2 गेले हातचे 7 7 49 अधिक 2 51. 5 गेले हातचे 7 चोक 28 28 आणि 5 33. 3 गेले हातचे 7 5 35 आणि 3 38. 0 लिहा. 2 त्रिक 6 किती? 2 7 14. 1 गेला हातचा 2 चौक 8 आणि 9. 2 पंचे 10. 2 0. 6 त्रिक 18 आणि 6 त्रिक 18. 6 7 42 अधिक 1 हातचा 6 7 42 आणि 43. हातचे किती गेले? 4. 6 चोक 24 24 आणि 4 28 आणि हातचे किती गेले? 2 आणि 6 पंचे 30 आणि 32. करा बेरीज. किती होते? 1 अधिक 1 अधिक 1 1 अधिक 0 अधिक 0 सॉरी 1 नाही किती 1 1 अधिक 6 7 7 अधिक 0 7 4 अधिक 8 12 12 आणि 3 15. 1 गेला हातचा 1 आणि 8 9 9 9 18 18 आणि 3 किती 21. 2 गेले हातचे 2 आणि 3 5 5 आणि 0 5च 5 आणि 8 13. 1 गेला हातचा 1 आणि 2 2 आणि 2 किती 4 आणि किती 3 म्हणजेच किती होतात 34,31,571. म्हणजेच असे किंवा 627 रेडिओची किंमत किती होईल 34,31,571 इतकी होईल. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पहिले वाक्य शाब्दिक उदाहरण करायचे तयार, त्याच्यानंतर आपल्याला ते सोडवायचे आहे. काय आहे 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांचा गुणाकार करा. 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोण आहे 9,999 ही काय आहे 4 अंकी सर्वात मोठी संख्या. जर त्याच्यात आपण 1 घेतला तर किती होतात 10,000 होतात. 10,000 हे काय आहे 5 अंकी आहे. म्हणून सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोण आहे 9,999 आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोण आहे 999.
99 यांचा आपण गुणाकार करू. 9 9 किती होतात 81. 8 गेले हातचे 9 9 81 आणि 8 किती होतात 89. 8 गेले हातचे 9 9 81 आणि अधिक 8 किती होतात 89. 8 गेले हातचे 9 9 81 आणि 8 किती होतात 89. एक शून्य घेऊन आता 9ने गुणल्यावर आपल्याला काय भेटलं 89,991. तर 9ने प्रत्येक वेळेस गुणल्यावर हेच येणार आहे म्हणून 1 9 9 9 आणि 8. त्याच्यानंतर किती शून्य घेतोय आपण 2 शून्य घेतोय आणि 1 9 9 9 आणि 8 यांची काय करू आपण बेरीज करू. का मी आता गुणाकार करत बसलो नाही का कारण की 9ने या 9ला गुणलं तर किती हे आलं किती 89,991. तर इथे पण हा दशक स्थानचा गुणाकार होता म्हणून शून्य घेतला आणि 89,991 होता तिथे 2 शून्य घेतले आणि म्हणून डायरेक्ट घेतलं मी 1 9 9 अधिक 1 किती होता 10. शून्य 1 गेला हातचा 10 10 20 शून्य लिहिला 2 गेले हातचे 9 1 9 9 2 18 9 3 27 27 आणि 28 आणि 29 हातचे किती गेले 2 2 आणि 8 10 10 आणि 9 किती 19 19 आणि 1 किती होतात 28 2 गेले हातचे 10 आणि 19 हातचा किती गेला 1 म्हणजेच किती 9 म्हणजेच किती येतात 99,89,001. या सर्वात मोठी कोण आहे ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि ही कोण आहे सर्वात मोठी किती 3 अंकी आपल्याला काय लिहायचे इथे 3 अंकी संख्या. यांचा गुणाकार किती येतो 99,89,001 इतका गुणाकार येतो. 10वा काय आहे यात्रेसाठी एका यात्रेकरूला 7,650 रुपये खर्च येतो तर असा 26 यात्रेकरूसाठी किती खर्च येईल. एका यात्रेकरूसाठी किती आहे 7,650 रुपये खर्च येतो आणि तर असा एकूण यात्रेकरी किती आहेत 26 जण आहेत तर त्याचा खर्च किती येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच काय करायचं आहे गुणाकारच करायचं आहे. किती 7,650 गुणिले 26 करा गुणाकार किती 6 0 0 6 पंचे 30 3 गेले हातचे 6 6 36 36 आणि 3 39 3 गेले हातचे 6 7 42 आणि 3 45 हातचं शून्य बे शून्य शून्य बे पंचे 10 1 गेला हातचा बेसक 12 आणि 13 हातचा किती गेला 1 बेसाती 14 आणि 15 करा बेरीज किती होतात 0 0 अधिक 0 9 अधिक 0 9 आणि 5 अधिक 3 8 आणि 4 अधिक 5 9 आणि एकाचा 1 म्हणजेच किती 1,98,900 इतका खर्च येईल. म्हणजे तर 26 यात्रेकरांसाठी असं लिहू आपण काय 26 यात्रेकरूंसाठी किती खर्च 1,98,900 रुपये इतका येईल. हे झालं आपलं उत्तर आणि इथेच आपला सराव संच उदाहरण संग्रह 14 संपलेला आहे. तुम्हाला जर शिकवलेलं समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. धन्यवाद.